फक्त जर मला जोडून घे, मग तुझं जे काही क्षेम आहे, क्षेम म्हणजे काय, आपल्या प्रपंचामधले जे काही चिंता, जे काही आजार, जे काही टेन्शन, जे काही भांडणं, जे काही आर्थिक प्रॉब्लेम, बरोबर आहे की नाही, हे सगळं कोण बघणार आहे? भगवंत बघणार आहे. पण कधी? जर आपण त्याला जोडून घेतलं तर त्या भगवंताशी, त्या परमेश्वराशी जर आपण एकरूप झालो तर हे सर्व घडतं, असं परमेश्वर सांगतात. मग त्या परमेश्वराला आपल्याला जोडून घ्यायचंय. बघा परमेश्वर, आता परमेश्वर कसा आहे? मग आपण ज्या आपल्या घरामध्ये जी समोर एक छोटीशी आपल्या मूर्ती असते किंवा फोटो असतो किंवा आपण मंदिरात जातो, मग ती फक्त तेवढी मूर्ती म्हणजे परमेश्वर आहे का? मग परमेश्वर म्हणजे नेमका कसा? तर आपल्या सगळ्या संतांनी वर्णन करून ठेवलेलं आहे की परमेश्वर कसा आहे. परमेश्वर अतिशय छोटा आहे, अतिशय मोठा आहे, सगळीकडे आहे. आणि अजून काय वर्णन केलंय? जळी स्थळी काष्टी पाषाण. म्हणजे काय? सगळीकडे आहे. तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, झाडामध्ये आहे, झुडपामध्ये आहे, जमिनीमध्ये आहे, सगळीकडे आहे. असा तो परमेश्वर. आणि आणखी परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलेलं आहे? अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हटलंय त्याला. म्हणजे ही पृथ्वी, सूर्य, ग्रह, तारे, असंख्य पृथ्व्या, असंख्य ग्रह, असंख्य तारे, याच्यावरती ज्याची सत्ता चालते असा तो परमेश्वर. म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व बघा, सर्व विश्व व्यापून राहिलेला असा तो परमेश्वर. आणि आपलं अस्तित्व किती? तर या सर्व विश्वामध्ये, एवढ्या सगळ्या ग्रह मालिकेमध्ये एक पृथ्वी, पृथ्वीवरचं जग, जगामधला आपला भारत देश, देशामधला महाराष्ट्र, महाराष्ट्रामधला तुमचा तालुका, बरोबर आहे की नाही, तालुक्यामधलं तुमचं गाव, गावामधली गल्ली, गल्लीमधलं घर, घरामधले आपण एक व्यक्ती. म्हणजे आपलं व्यक्तित्व, आपलं अस्तित्व पावसाच्या थेंबासारखं. आणि आपल्याला जाणायचंय त्या अथांग परमेश्वराला, एवढ्या मोठ्या परमेश्वराला आपल्याला जाणायचंय. मग फक्त वाचून परमेश्वर मिळणार आहे, पारायण करून परमेश्वर मिळणार आहे. मग परमेश्वर मिळणार नाही का? तर परमेश्वर मिळू शकतो प्रेमाने, भक्तीने. परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकतो. पावसाचा थेंब जर जमिनीवर पडला तर बघता बघता नाहीसा होतो, परंतु तोच थेंब जर समुद्रात पडला तर समुद्र होऊन जातो. काय केलं त्या थेंबाने? फक्त तो त्या समुद्राशी एकरूप झाला, मिसळून गेला. आपल्यालाही तसंच करायचं आहे. आजूबाजूला पसरलेली जी परमेश्वरी शक्ती आहे तिच्याशी फक्त आपल्याला एकरूप व्हायचं आहे, मिसळून जायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपलं अस्तित्व आपल्याला विसरायचं आहे आणि मग त्या परमेश्वरी शक्तीशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे. बरोबर की नाही? कुठं वाटतं थोडंसं कसं शक्य आहे? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. जांभळाचं बी एवढंच असतं. तुमच्या समोर जर मी आता पकडलं की हे जांभळाचं बी आहे, बरोबर की, आणि मी तुम्हाला म्हटलं की हे जांभळाचं झाड आहे, काय तुम्हाला काय खोटं बोलता आहे? तर बी आहे. परंतु तेच बी जर आपण जमिनीमध्ये लावलं, त्याला थोडंसं पाणी घातलं तर हळूहळू त्याचं एक रोपटं तयार होतं आणि काही दिवसानंतर त्याचा मोठा वृक्ष तयार होतो, म्हणजे झाड तयार होतं. आपलंही तसंच आहे. परमेश्वराने आपल्यामध्ये ती बीज, ती शक्ती टाकलेली आहे. फक्त त्या शक्तीला व्यवस्थित वातावरण मिळालं पाहिजे, व्यवस्थित ती परिस्थिती निर्माण झाली पाहिजे की मग आपण त्या परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो, परमेश्वराची प्राप्ती करू शकतो. परमेश्वराची बाबतीत खूप मोठी गोष्ट आहे. आता तुम्ही इथं आलात, बरोबर की नाही? कशासाठी आलात? काय कारण इथे येण्याचं? तर देवाचा कार्यक्रम आहे, आध्यात्मिक कार्यक्रम आहे. आणि कुठलाही देवाचा आध्यात्मिक कीर्तन असेल, प्रवचन असेल, व्याख्यान असेल, रामकथा असेल, बरोबर आहे की आपण आवर्जून जातो. तसे तुम्ही आज या ठिकाणी आलेला कशासाठी हो? तर ज्या परमेश्वरासमोर, ज्या देवासमोर, ज्या मूर्तीसमोर दररोज मी नतमस्तक होतो, ज्या देवाची मी दररोज पूजा करतो, त्या देवाविषयी, त्या परमेश्वराविषयी मला काहीतरी ऐकायला मिळेल. आणि ऐकल्याने काय होतं? तर आपल्या सगळ्यांची एक भावना आहे, श्रद्धा आहे की मी जर परमेश्वराचे गुणगान ऐकले, मी जर परमेश्वराचं गुणगान केलं तर तो जो परमेश्वर आहे त्याची कृपा माझ्यावरती होते. बरोबर आहे की? परमेश्वराची कृपा. बरं, परमेश्वराची कृपा कशासाठी पाहिजे? सकाळी पूजा करता, बरोबर का, आपण सगळेजण मंदिरात जाता, काय मागतो परमेश्वराला? काय मागतो आपण? की माझ्या घरात माझी छोटी छोटी मुलं आहेत, त्यांचा अभ्यास व्यवस्थित होऊ दे, कुठला आजार होऊ देऊ नको, मुलगी आहे तिचं लग्न होऊ दे, मुलगा आहे त्याला नोकरी लागू दे, घरामधलं कुठला आजार पण नको, भांडण नको. एवढंच सगळं मागतात. अजून काय मागतात? एवढंच मागतात की माझं जे काही कुटुंब आहे, माझा जो काही प्रपंच आहे तो सुखी, समाधानी, आनंदी होऊ दे. एवढंच आपलं त्या परमेश्वराकडे मागणं असतं.
आणि मग आपणही ते सगळे बसलेले आहात, आपल्यापैकी किती जण सुखी, समाधानी, आनंद, एकदम छातीत ठोकपणे सांगतात की माझं सगळं व्यवस्थित आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही? किती जण आहेत? फार कमी, किंबहुना नाही म्हटलं तरी चालेल. तुम्ही सगळे आपण बसलेलो आहोत ना, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी टेन्शन आहे, काहीतरी विचार आहे, काहीतरी चिंता आहे. प्रश्न, टेन्शन, चिंता, विचार वेगळे असतील. कोणाच्या घरात आजार पण असेल, कोणाच्या मुलीचं लग्न होत नसेल, कोणाचा मुलगा अभ्यास करत नसेल, बरोबर आहे की नाही, कोणाच्या अजून काहीतरी वेगळे प्रॉब्लेम्स असतील. म्हणजे प्रश्न, चिंता, टेन्शन सगळ्याला आहे. मग दोन गोष्टी संपवतात, दोन गोष्टी त्यातून निर्माण होतात. की पहिलं, की जो परमेश्वर आहे, जो देव आहे तो खोटा आहे, परमेश्वर वगैरे काही नाही. आणि तशी लोक आहेत जगात, परमेश्वर वगैरे मी काही मानत नाही, सगळं व्यवस्थित चाल, अशीही लोक आहेत. आणि दुसरं, तुमची भक्ती, तुमचं पूजा, तुमची श्रद्धा, तुमचं जे काय पारायण असेल, जे काय कीर्तन असेल, जे काय सत्यनारायण असेल, सगळं खोटं आहे. मग खोटं आहे का नाही? तुम्ही जे काय उपवास करता, मनापासून करता ना, एखादा उपवास जर चुकला ताई तर वाईट वाटतं की नाही? चुकला होतं ना, का तर त्या देवावरती आपली मनापासून श्रद्धा असते, भक्ती असते, आणि आपण ते मनापासूनच करत असतो. म्हणजे आपली भक्ती खोटी नाही आहे, आपण मंदिरात जातात तेही खोटं नाही आहे. आणि देव जो आहे, देव आहेत ना, सत्य आहे ना, सगळ्या संतांनी सांगितलेलं. मग परमेश्वरही सत्य आहे, परमेश्वरही खरा आहे, आपली भक्तीही खरी आहे. मग चुकतं कुठं? तर भक्त आणि परमेश्वर याच्यामध्ये गॅप पडलेला आहे, अंतर पडलेलं आहे. परंतु आज तुम्हाला खात्रीने सांगतो की या सहयोगाच्या माध्यमातून परमपूज्य माताजी श्री निर्मला देवींच्या कृपेमध्ये आपली भक्ती, आपली श्रद्धा त्या परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे. आणि आपलं जे काय मागणं आहे ते मागणं पूर्ण होणार आहे. आम्ही काहीतरी फक्त सांगून जाणार नाही आहोत. तर या कार्यक्रमाच्या शेवटी मला परमेश्वराचे आशीर्वाद मिळाले ही जाणीव आपल्या हातावरती, टाळूवरती होणार की मला त्या परमेश्वराचे आशीर्वाद मिळाले, किंवा मग परमेश्वरच मिळाला. एवढी मोठी गोष्ट या कार्यक्रमाच्या शेवटी येतो. हा परत येतोच प्रश्न, कसं शक्य आहे? बरं, काय करायचंय? तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की काय करायचं आहे, काही करायचं नाही. परमेश्वर अतिशय साधा, सोपा आणि अतिशय सोपा आहे. काय करायचं ह्या साधनं जर आपण करायला लागलं ते सांगतो की फक्त सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला 5 मिनिटं आणि एक 10 मिनिटं ध्यान करायचं, सकाळी आणि संध्याकाळी. कसं करायचं, काय करायचं ते सगळं शेवटी सांगतो. एवढं केल्याने आपले सगळे प्रश्न सुटणार आहेत. हे सगळं काही घडणार आहे. सहयोग जर आपण सातत्याने केला तर त्याचे फायदे 1-2 मिनिटात सांगतो. की ही साधना जर आपण सातत्याने चालू केली तर सगळ्यात पहिला जो काय फायदा आहे, आपण इथं बसलेला आहात, आपल्याला कुठलाही आजार असेल, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, डायबिटीस, काय असेल तो असेल, आपले सर्व आजार सहयोगाच्या ध्यान साधनेने पूर्णपणे बरे होऊ शकतात, जर आपण ही साधना सातत्याने केली. दुसरा फायदा, व्यसनापासून मुक्तता होते. जो माणूस दारू पितो किंवा जो सिगरेट पितो त्याला कळत नाही का दारू पिणं वाईट आहे? सगळं कळतं, पण समजत नाही, वळत नाही. ते जे आहे ना, समजणं, ते आतून येतं. आणि जे आतून येतं ना, काय त्याच्यासाठी काही सांगावं लागत नाही. सर्व व्यसनापासून आपली सुटका होऊ शकते. हा दुसरा मोठा फायदा. लहान मुलं आहेत, आम्ही कॉलेजेसमध्ये, हायस्कूलमध्ये खूप कार्यक्रम घेतले की ही जी छोटी छोटी मुलं आहेत, ही जर 1-2 मिनिटं अभ्यासाच्या अगोदर जर बसली काय, तर त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होते. खूप शाळेचे प्राचार्य आहेत, त्यांचे रिपोर्ट्स आमच्याकडे आहेत की मुलं बेसिकली ही चंचल असतात. 2 मिनिटाच्या साधनेने त्यांच्यामध्ये स्थिरता येते. स्थिरता आले की तुमची बुद्धिमत्ता वाढते. काही यात चमत्कार वगैरे काही नाही. हे सगळं ध्यानाने घडू शकतं. आपण शेतकरी मंडळी आहात, या हातातून जे चैतन्य वाहतं ते जर आपण बियाणाला दिलं तर 1.5 पटीचं उत्पन्न, कृषी विद्यापीठामध्ये याचे प्रयोग झालेले आहेत आणि गव्हर्नमेंटने पण ते अप्रूव्ह केलेलं आहे की अशा पद्धतीने जर शेती केली तर शेतीमध्ये 1.5 पटीचं उत्पन्न येऊ शकतं. हे सगळं प्रूव्ह झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो काय फायदा आहे, तर मनुष्य बॅलन्समध्ये येतो, संतुलनात येतो. कारण आज आपण बसलेले आहात, प्रत्येकजण असंतुलनात येतो. माणूस जर संतुलनात आला तर दीर्घायुष्य होतो, आणि असंतुलनात गेला तर आजाराला बळी पडतो. म्हणजे काय होतं, ते जो माणूस अतिशय भित्र आहे, सतत घाबरतो, सतत टेन्शनमध्ये असतो, सतत दुःखामध्ये असतो, त्या माणसामध्ये कॉन्फिडन्स येतो, आत्मविश्वास येतो, आणि त्याची भीती वगैरे जे काय आहे ते निघून जातं, टेन्शन त्याचं निघून जातं.
आणि दुसरं असं की जो माणूस रागीट आहे, शीघ्रकोपी आहे, पटकन राग येतो, याच्यावर ओढतो त्याच्यावर ओढतो, घरामधलं सगळं डिस्टर्ब करून टाकतो, मीच म्हणेल त्याप्रमाणेच व्हायला पाहिजे, अशी जी लोक असतात ती लोक शांत होतात. म्हणजे बॅलन्समध्ये येतो, इकडेही नको इकडे. हे सगळं या सहयोगाच्या साधनेमुळे घडू शकतं. असे असंख्य फायदे आहेत काय, जर आपण ही साधना केली तर हे सगळं घडू शकतं. पण हे कसं घडतं, काय घडतं, याच्यासाठी 2-4 या ठिकाणी लागलेले आहेत. आपलं जीवन कसं चालतं ते आपण एक 5 मिनिटात 10 मिनिटात बघूया, म्हणजे आपल्याला कळेल किंवा नेमकं काय आणि कसं घडतं. आपल्या जीवनाचं जे काही शास्त्र आहे ते सगळं योगशास्त्राला माहिती आहे. योगशास्त्राला सगळं माहिती आहे का आपलं जीवन कसं चालतं, काय चालतं. या ठिकाणी चार्ट आहे, मागे पण चार्ट आहे, जिकडे बस दिसत असेल त्या ठिकाणी आपण बघा. आपलं शरीर जे आहे याच्यामध्ये असंख्य नाड्या आहेत. याच्यामध्ये 3 मुख्य नाड्या आहेत. पहिली इडा नाडी डाव्या बाजूला आहे, निळ्या कलरने दाखवलेली. दुसरी पिंगला नाडी उजव्या बाजूने दाखवलेली आहे. आणि तिसरी सुषुम्ना नाडी ही मध्यभागी. ही 3 नाड्या आणि मध्ये 7 चक्र आहेत. याच्यावरती आपलं सगळं जीवन चाललेलं असतं. आता पहिली जी नाडी आहे ती आहे इडा नाडी. ह्या इडा नाडीवरती ज्यास आपण कार्य करतो, ही इडा नाडी म्हणजे भूतकाळाची नाडी. आणि ही जी नाडी आहे ही इच्छाशक्तीची नाडी आहे. म्हणजे आता तुम्ही इथं बसलेले आहात, आपण कुठलीही इच्छा केली, बरोबर की, आमच्या महिला भगिनी सुंदर साडी दिसली, अशी साडी घ्यावी बरं का, एखादा दागिना दिसला असा दागिना करावा बरं का, झाली इच्छा झाली. इच्छा होऊ नये असं नाही, परंतु ज्यावेळेस आपण इच्छा करायला लागतो, आमचे पुरुष मंडळी बसले, एखादी सुंदर माडी दिसली अशा माडी बांधायची बरं का, सुंदर गाडी दिसली अशी गाडी घ्यायची बरं का, झाली इच्छा. इच्छा ज्यावेळेस होते आणि ज्यावेळेस अति इच्छा, इच्छा करू नये असं नाही, पण ज्यावेळेस इच्छा अति होतात आणि त्या इच्छा पूर्ण होत नाही, त्यावेळेस कळत नकळत तो माणूस डिप्रेशनमध्ये जातो. कारण इच्छा करतो पण पूर्ण करतो, आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची भीती, एक प्रकारचा आत्मविश्वास येतो, त्याचा नाहीसा होतो, तो डिप्रेशनमध्ये जातो. आणि असा जो माणूस आहे तो नंतर आजाराला बळी पडतो. सगळ्यात त्याला जो आजार होतो तो सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. म्हणजे कसा की रस्त्याने चालताना बोटं मोजत जाणार, कुठेतरी एकटाच बसणार, अंधारामध्ये जाऊन बसणार, कोणाशी बोलणार नाही, चालणार नाही, कुठलंही काम सांगितलं की टाळणार, आज नाही, उद्या करतो, नंतर करतो, बघतो. म्हणजे सगळं नैराश्य, सगळ्या गोष्टीला निगेटिव्ह असतो तो. असा जो माणूस असतो त्याची डावी बाजू, त्याच्या इच्छा जास्त झालेल्या असतात, त्या पूर्ण झालेल्या असतात. आपण बघतो आपल्या घरामध्ये म्हातारी लोक असतात बघा, एकटीच काहीतरी पुटपुटत असतात मानवाला, बरोबर का, आपल्याला दिसणारे अरे काय बोलतात बाबा, तर त्यांचं काहीतरी चाललेलं असतं का, तर तो डाव्या बाजूचा प्रॉब्लेम आहे. ही जी डावी बाजू आहे ही डावी बाजू भूतकाळाची बाजू आहे. इकडे भूतकाळ आहे आपला. म्हणजे आता मी तुमच्या समोर बोलतोय, पण बऱ्याच जणांच्या डोक्यात विचार असेल की काल काय झालं, दुपारी काय झालं, 8 दिवसापूर्वी काय झालं, 2 महिन्यापूर्वी, कुठेतरी एखादी जुनी गोष्ट असते बघा, काहीतरी 2 महिन्यापूर्वी, 2 वर्षापूर्वी कुठेतरी आपण एखाद्या कार्यक्रमाला, लग्नात, फंक्शनला गेलेलो असतो, कुणीतरी आपल्याला नमस्कार घातलेला नसतो, कुणीतरी खुर्ची दिलेली नसते, एक छोटासा आपला आपण मी गेल्यावर मला नमस्कार पण घातला नाही, 2 वर्षापूर्वीची गोष्ट, पण अजूनही डोक्यात थांब, माझ्या तावडीत चापडीत बघतोच त्याच्याकडे.